फ्रेंड्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण राज्यसेवा प्रिलिम 2024 या पेपरचे विश्लेषण ॲनालिसिस बघणार आहोत. त्यामध्ये जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे 20 क्वेश्चन्स, जॉग्राफीचे 15 आणि एन्व्हायरमेंटचे 5 क्वेश्चन्स यामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी लॉजिक आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. जास्तीत जास्त उत्तर बरोबर आणण्यासाठी आणि मी जे काही ट्रिक्स सांगेल त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल अशी माझा पूर्णपणे प्रयत्न असेल. यामध्ये आपण इलिमिनेशन टेक्निक बघणार आहोत किंवा कोणत्या प्रश्नाकडे कोणत्याही उद्देशाने बघायचा किंवा कोणत्या हेतूने बघायचा, हा प्रश्न नेमका कशासाठी विचारलेला आहे, या प्रकारचे ज्या गोष्टी आहेत ते आयोगाच्या नेमकी डिमांड काय आहे हे ओळखण्यासाठी आपण इथं प्रयत्न करणार आहोत. तर याकडे लक्ष देणं आणि बारकाईने बघणं, त्यासोबतच मी या प्रश्नावर पुढचे एक्सपेक्टेड क्वेश्चन काय असू शकतात याकडेही आपण लक्ष देणार आहोत. तर सगळ्यांनी एक बारकाईने हे क्वेश्चन बघायचे आहेत, ऐकायचे आहेत आणि त्यानंतर पुढच्या सिरीजचे पण लेक्चर आपण घेणार आहोत. चलो, तर आपण बघूया जॉग्राफीचे क्वेश्चन्स. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आता इंग्लिशमध्ये वाचूया. विच इज द लॉंगेस्ट रिवर इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, म्हणजे फ्रॉम द ऑप्शन बिलो. तर ज्यावेळेस असा प्रश्न येतो, या प्रश्नाची डिमांड ही निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह डिमांड आहे की नेमकी काय पाहिजे या प्रश्नामधून. ऑप्शन्स वाचूयात. पहिला ऑप्शन आहे मिसिसिपी, दुसरा आहे कोलंबिया, तिसरा आहे स्नेक आणि चौथा आहे हडसन. तर यामध्ये आपली इच्छा काय असते की आपल्याला जे गोष्टी माहीत असेल त्यामध्ये आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करतो. तर पहिली गोष्ट म्हणजे स्नेक हे खूपच नवीन नाव आहे आपल्यासाठी, तर हा ऑप्शन येणार नाही. त्यानंतर हडसन हे पण ऑप्शन येणार नाही, कारण की हडसन ही फार छोटी नदी. तर हे दोन ऑप्शन पहिले आपण इलिमिनेट करल्या पाहिजे आणि हा झाला आपला अभ्यासाचा भाग. आता त्यातून पुढं काय की खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थान USA कोणत्या कोणत्या रिव्हर्स आहे, तर ह्या सगळ्या रिव्हर्स आहेत. पण अशा प्रकारचा प्रश्न पहिल्यांदाच विचारला गेला असल्याने यामध्ये काहीतरी नवीन असेल किंवा विद्यार्थ्यांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की हा प्रश्न ग्रॅज्युएट झालेल्या व्यक्तीला, म्हणजे जो नुकताच ग्रॅज्युएट झाला असेल त्याला सोडवता यावा या हेतूने हा प्रश्न टाकलेला असेल. तर यासाठी आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं, तर स्नेक आणि हडसन त्या व्यक्तीला नवीन आलेल्या व्यक्तीला माहीत असेल का, तर नाही. तर मिसिसिपी आणि कोलंबिया ह्यामध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. पण मिसिसिपी ही नदी याचं उत्तर आहे. तर आपण बघूयात. तर हे सांगत होतो की मिसिसिपी याचं उत्तर आहे. तर याच्या आणि ही नदी कुठं ड्रेन होते, तर गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये ड्रेन होत असते. त्यानंतर बघूयात याच्यावर पुढचे प्रश्न काय अपेक्षित आहे की एशियामध्ये सगळ्यात लांब नदी कोणती आहे, तर यामध्ये आहे यांगत्से रिव्हर आहे. ती यांगत्से रिव्हर म्हणजे असा जर चायना जर कन्सिडर केला तर त्यामध्ये यांगत्से रिव्हर अशी ईस्ट चायना सीमध्ये ड्रेन होते. ओके, तर हे लक्षात घ्यायचं गरजेचं आहे. त्यानंतर चायनामध्येच म्हणजे चायना, म्यानमार आणि लाओस, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम यामधून वाहणारी एक इम्पॉर्टंट रिव्हर आहे. ती लांब नदी असं मी म्हणत नाही, पण इम्पॉर्टंट रिव्हर आहे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर ती नदी मेकॉंग आहे. तर त्या मेकॉंग रिव्हरचे डायरेक्शन आहे खाली, म्हणजे साऊथ चायना शिकडे ती जात असते. तर ही ती रिव्हर आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूयात एशियामधली बघितली तर युरोपमधले बघूयात. आता युरोपमध्ये कोणती आहे, तर वोल्गा रिव्हर आहे. तर वोल्गा रिव्हर जी आहे ती कुठं ड्रेन होते, तर कॅस्पियन सीमध्ये ड्रेन होते. कॅस्पियन सी आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठा समुद्र म्हणून ओळखलं जातं. तर ती कॅस्पियन सी तो युरोपमध्ये आहे. तर तिथे वोल्गा रिव्हर लॉंगेस्ट रिव्हर आहे. त्यानंतर आफ्रिकाची नाईल नदी, आफ्रिका खंड म्हणतोय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आफ्रिकाची नाईल नदी ही समजा जर आपण असा आफ्रिका कन्सिडर केला तर त्यामध्ये नाईल नदी कोणत्या डायरेक्शनने वाहते, ही अशा दिशेने वाहते. तर ती इजिप्तमधून वाहताना दिसते आणि ती नदी जगातली सगळ्यात मोठी आहे. आता आफ्रिकेतली असणार हे साहजिक आहे. तर आफ्रिकेतली नाईल माहिती झाली.
त्यानंतर USA मधली बघूयात. USA मध्ये आता ॲक्च्युली याच्यावर डाऊट आला होता मुलांना, ज्यांचा खूपच अभ्यास आहे त्यांच्यासाठी सांगतो की मिसोरी ही नदी फर्स्ट सगळ्यात लॉंगेस्ट रिव्हर आहे. ती मिसिसिपीपेक्षा काहीतरी 100 माईल्सने फक्त जास्त मोठी आहे. पण ही मिसोरी नदी आहे ती मिसिसिपीचीच उपनदी आहे. ओके, तर मिसिसिपी ही लॉंगेस्ट रिव्हर, सेकंड लॉंगेस्ट रिव्हर आहे. पण इथं ऑप्शनमध्ये मिसोरी कुठे आहे का, तर ऑब्विसली नाही आहे. तर याचं उत्तर मिसिसिपी हे आहे आणि हेच असायला हवं. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी एक मिनटं खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर याच्यामध्ये हा प्रश्न सोपा आहे, पण जेव्हा प्रश्न सोपा येतो त्यावेळेस आपल्याला अवघड वाटायला चालू होतं. हे का सांगतो अवघड वाटायला चालू होतं, हे पेपरमध्ये असतो आपण, त्या पेपरच्या 2 तासाच्या काळामध्ये आपल्याला इथे कन्फ्युजन व्हायला चालू होतं. मग नको तिथे डाऊट घेण्याची वृत्ती येते किंवा खूप सोपा प्रश्न आला म्हणून पटकन टिक करण्याची एक चूक होते. तर असा प्रश्न आला की थोडं शांत डोकं ठेवायचं. यामध्ये कीवर्ड्सकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर कीवर्ड्सकडे लक्ष देताना आपण बघूयात. हा बघा, चुकीचे विचारलेलं काय, चुकीचे म्हणजेच काय, इनकरेक्ट. तर चुकीचे विधान ओळखायचं आहे. तर यामध्ये आता पहिला स्टेटमेंट वाचूया. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. तर भारताची हे ऑब्वियस आहे, आपल्याला माहिती आहे आता लक्षद्वीप कुठे आहे. तर इथं काही जणांनी डाऊट घेतला की अरबी समुद्र कुठं असेल, इंडियन ओशनमध्ये असेल आणि अरबी समुद्रात लक्षद्वीप कुठं असेल, तर अरबी समुद्रात नसेल तर इंडियन ओशनमध्ये असेल. तर असा काही डाऊट घ्यायचा नाही. आपल्याला लोकेशन पण माहिती आहे, आपण मॅपिंगचा अभ्यास करत असतो, तर त्यावरून लक्षात घ्यायचं की अरबी समुद्रातच लक्षद्वीप आहे. दुसरा बघूयात. भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून 12 नाविक मैल. आता आलं का हे 12 नॉटिकल माईल्स. तर इथं परत कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात मुलांचे. तर 12 नॉटिकल हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबतच आज दुसरं इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं देतो की कोस्टपासून जर 200 नॉटिकल माईल जर अंतर असेल तर त्याला काय म्हणतात, EEZ म्हणजे काय, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. तर या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये जे काही रिसोर्सेस असतील ते उत्खनन करण्याचे आणि ते वापरण्याचे अधिकार त्या देशाला होतात. तर त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं म्हणतात. चलो, त्यानंतर बघूयात. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटे आहे. हे तर ऑब्वियस आहे, एकदा 100% आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये याचा विषय नाही. त्यानंतर भारताची पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतची भूसीमेची नैसर्गिक हद्द आहे. तर इथं एक डाऊट होतो, भूसीमेची नैसर्गिक हद्द म्हणजेच काय, नॅचरल लँड बॉर्डर. तर नॅचरल लँड बॉर्डर म्हणजे काय, माउंटेन रेंजेस असतील किंवा रिव्हर्स असतील किंवा कोस्टलाईन असतील, तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की नाही, ती नैसर्गिक बॉर्डर आहे. पण इथं पाकिस्तानसोबत काही जणांनी डाऊट घेतला होता की पाकिस्तानसोबत काश्मीरची काय बॉर्डर आहे, तर त्याचं होईल. पण बांगलादेशसोबत आहे का, तर तिथं नाही आहे. आपली गंगा नदी ज्यावेळेस वाहते त्यावेळेस ती डायरेक्ट अशी पास होते, त्याच्यावरून काय बॉर्डर अशी तयार होत नाही. तर अशी बॉर्डर वगैरे काही तयार होत नाही. त्याच्यामुळे इकडं बॉर्डर जर कन्सिडर केली तर एखादी लाईनच्या एका साईडला एक देश आणि दुसऱ्या साईडला दुसरा देश, असं बांगलादेशसोबत होत नाही. तर याचा अर्थ चौथा ऑप्शन हा चुकीचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो. ओके, तर हा प्रश्न आपल्याला काय सांगतो की इथं पहिले ऑप्शन चेक करायचे. ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 याच्यामध्ये जास्तीत जास्त स्टेटमेंट दिलेले आहेत आणि ऑप्शन नंबर 1 आणि 4 मध्ये कमी स्टेटमेंट आहे. तर एक नेहमी लक्षात ठेवायचं, प्रिलिमच्या पेपरमध्ये ज्यावेळेस असे प्रश्न आले तर त्यावेळेस मिनिमम रॉंग किंवा मिनिमम रिजेक्शन करायचं असते आणि जास्तीत जास्त बरोबर ठेवायचा प्रयत्न करायचा. त्याच्यात पण हा प्रश्न पॉझिटिव्ह स्टेटमेंट सांगतोय, राबवला जातो, जात नाही वगैरे असं काही विचारले नाही. जातो का, कोणत्या याच्यात का. आणि दुसरा स्टेटमेंट काय, दुसरा कीवर्ड काय, मासेमारी विकास कार्यक्रम म्हणजे मासेमारीचा विकास होणं गरजेचं आहे. ते विकास होण्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी असतील किंवा ज्याच्यातून फायदा होईल विकास करण्यासाठी मासेमारीचा, तर अशा गोष्टी असतील. तर हा अभ्यासाचा एक भाग म्हणून बघायचं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मिनिमम रॉंग म्हणायचंच. आणि दुसरी गोष्ट काय, अजून एक लॉजिक काय म्हणता येतं, रॉंग कुठं करायचं, शेवटी करायचं. तर
हे पण एक लक्षात ठेवा, रॉंग कुठं करायचं, शेवटी. तर एक आपल्याला डाऊट कुठं होऊ शकतो आता, या दोघांमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर वाचूयात आता. भारतीय मत्स्य सर्वेक्षण, भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, सर्वे करायला काय हरकत आहे का विकास कार्यक्रमात, तर करायला काय हरकत नाही, म्हणजे हा ऑप्शन कटला. नंतर राष्ट्रीय मत्स्यपालन विकास महामंडळ, विकास मंडळ म्हणजेच काय, बोर्ड, तर असे बोर्ड असायलाच हवे जेणेकरून विकास होत जाईल, तर बी पण हरकत नाही, तर बीचं काय कटत नाही. चलो, मासेमारी बंदरांचा विकास, बंदरांचा विकास होणं गरजेचं आहे का, तो ऑब्वियस आहे. बंदरांचा विकास झाला, मासेमारी बंदर म्हणता येते, तर मासेमारी बंदरांचा विकास झाला तर ऑब्वियस आहे आपल्याला फायदा होणार आणि मासेमारी हे प्रभावीपणे राबवला जाणार हा कार्यक्रम. तर थोडक्यात सी पण गरजेचं आहे. आणि डी बघूयात, मांस बाजारपेठ. तर आता बाजारपेठ तर जुन्या काळापासून आलेल्या आहेत, तर नेहमी असणारच आहे पुढे समजा, पण बाजारपेठेचाच विकास फक्त केला तर बाकीचे प्रायोरिटी ठरवता आलं पाहिजे आपल्याला, की नेमक्या नवीन गोष्टी कोणत्या आहेत किंवा जुन्या गोष्टी कोणत्या आहेत, किंवा शेवटी रॉंग हे लॉजिक झालं. तर अशा प्रकारचे उत्तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि आपण उत्तरापर्यंत पोचू शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ओके, ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 19मध्ये, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात. तर ऑप्शन वाचूयात. ऑप्शन, प्रश्न नीट वाचायचा, ABCD आणि D हे आहे, तर हे ऑप्शन नसून हे फक्त स्टेटमेंट किंवा एक प्रश्नाचा भाग आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ऑप्शन खाली दिलेले आहेत आणि ऑप्शन इथं वरील सर्व पण आहे. थोडं पेशंटली प्रश्न वाचायचा, वरील सर्वाकडे दिसला म्हणून उत्तर द्यायचं असं करायचं नाही. प्रश्न नीट वाचा. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात. पहिला ऑप्शन आहे वृक्षाकार, दुसरा आहे समांतर, तिसरा आहे अनिश्चित आणि चौथा आहे जाळीदार. तर हे 4 ऑप्शन आहे. तर आपल्याला, आपण जेव्हा दीपस्तंभ आहे बुक वाचत असतो त्यावेळेस हे नेहमी वाचतो की ही वृक्षाकार कुठं आहे, अनिश्चित कुठे आहे, समांतर कुठे आहे, हे आपल्याला माहीत असते. तर मी इथं इन्फॉर्मेशन दिलेली ते बघून घ्या. कोकण रिव्हर जे आहे, कोकण रिव्हर, त्या सगळ्या पॅरलल आहे, आपल्याला सगळ्या माहिती समजा, तो सिक्वेन्स आपण पाठ करत असतो, पेपरला येत असतो, तर तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर कोकण रिव्हरच्या पॅरलल आहेत ते माहिती आहे. विदर्भाच्या रिव्हर्स इनडिफायनाईट आहे. आता पैनगंगा रिव्हर कशी येते माहिती आहे आपल्याला, वर्धा कशी येते, त्याला असं पॅटर्न नाही, फिक्स पॅटर्न नाही, तर त्याच्यावर तो इनडिफायनाईट आहे किंवा अनिश्चित पॅटर्न आहे. नंतर भीमा आणि त्याच्या उपनद्या ज्या आहेत त्या डेंड्रेटिक पॅटर्न आहे, म्हणजे अशा वृक्षाकार आकार असतो त्यांचा. त्या जे आपण वृक्षाचे जे एखादा वृक्ष घेतला आणि त्याच्या ज्या फांद्या बघितल्यात तर त्या फांद्या ज्या असतात त्या फांद्या आपल्याला अशा पद्धतीचं हे जलप्रणाली आढळते. तर हे याचं उदाहरण माहीत झालं. आणि एक उदाहरण एक्स्ट्राचं म्हणजे केंद्रत्यागी जे आहेत ना ते महाबळेश्वर उदाहरण आहे. महाबळेश्वरमधून सावित्री नदी वाहते किंवा कोयना असू द्यात, कृष्णा असू द्यात, अशा वाहतात, तर ते केंद्रापासून त्याग करतात असं त्याचा अर्थ होतो. तर ह्या 4 आपल्या डेटा अभ्यासात येतो. आणि आपल्याला माहीत नसतं ते जाळीदार. तर हे जाळीदार जे असतं तर ते पेपरमध्ये आपल्याला ही नवीन गोष्ट येणारच आहे. मी आत्ता जर म्हटलं की तुम्ही आत्ता जाळीदार माहीत झालं म्हणजे पुढच्या वेळेस जाळीदार येणारच असं काही नाही. पेपरमध्ये अशा नवीन गोष्टी येतील. पण आपला अप्रोच असा पाहिजे की जाळीदार हा पेपरमध्ये वाचल्यावर नवीन आहे म्हणून आपल्याला माहीत नाही आणि मग त्याला रॉंग करतो, हे अगदी चुकीचं आहे. तर हे जाळीदार आपल्याला बरोबरच ठेवायचं आहे, पेपरमध्ये आहे म्हणून. त्यावेळेसच्या 2 तासामध्ये ज्यावेळेस आपली गडबड करायची नसेल त्यावेळेस आपल्याला हा ऑप्शन करणं गरजेचं आहे. म्हणून याचं उत्तर काय, ऑल ऑफ द अबव. चला पुढे जाऊयात. विखुरलेल्या वसाहतीचे खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये. विखुरलेल्या वसाहती यालाच काय म्हणतात, डिस्पर्स सेटलमेंट. तर विखुरलेल्या वसाहतीमध्ये ऑब्वियस आता आपल्याला इमॅजिनेशन तेवढं परफेक्ट पाहिजे किंवा आपला अभ्यास पण तेवढा परफेक्ट पाहिजे की आपल्याला माहीत पाहिजे की नेमकं विखुरलेल्या वसाहती आणि केंद्रित वसाहती कुठं असते. चलो, तर पहिलं स्टेटमेंट वाचूया. डोंगराळ भागात, गवताळ प्रदेशात, दाट जंगलांचा प्रदेश येथे प्राकृतिक पर्यावरणीय प्रतिकूलतेप्रमाणामुळे विखुरलेल्या वसाहती आढळते. ठीक आहे. जंगलाच्या दाट प्रदेशात एक गर्दी दिसते का आपल्याला कधी घरांची, नाही दिसत. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. या वसाहतीमध्ये घरांची रचना एकाकी स्वरूपाची असते. एकाकी म्हणजे आयसोलेटेड स्वरूपांची असते. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, काही चुकीचं नाही. आता नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादीमुळे घराचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात. तर कीवर्ड कसा महत्त्वाचं काम करतो बघा, दूर अंतरावर असतात. दूर अंतरावर असतात का रे, नाही. तर ते कुठं असतात, एकदम जवळजवळ अंतरावर असतात. कोणती पण तुम्ही आता बघा एखादी नदी जर काढली तर त्याच्या आजूबाजूचे जे घर आहेत ते जवळ असतात ना, की लांब असणार. तर हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं
आहे. चलो, तर मग आपलं हे चुकलं आहे स्टेटमेंट माहिती आहे. चला पुढचं जाऊयात. डी स्टेटमेंट, मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात हे वसती आढळतात. हे पण चुकीचं आहे. का? सुपीक मृदेच्या भाग असेल तर तिथं कोणत्या भाग असणार आहे रे? तिथं जिथं रिसोर्सेस आहे तिथं गड्डे होणार, मग तिथं काय कॉन्सन्ट्रेटर बसती ना. तर डी पण चुकतं आपला. तर डी चुकतो, याचा अर्थ सी चुकला, डी चुकला. ऑप्शन कुठे? सी चुकला, डी पण चुकला. म्हणजे 3 आणि 4 ऑप्शन गेला. तो ऑप्शन उत्तर काय पाहिजे? 2 पाहिजे. आता वरील सर्व आहे का उत्तर? इथं नाही. घाई गडबड करायची नाही. वरील सर्व दिसलं आणि टिक केलं असं कधी करायचं नाही. चालायचं पुढं. चलो, यानंतरचं बघा. आता हा क्वेश्चन लोकसंख्येचा आहे. मी लोकसंख्येच्या बाबतीत तुम्हाला सांगेल की काही नोट्स काढूनच ठेवा आणि त्याचं वारंवार बघणं गरजेचं आहे पेपर होऊपर्यंत. तर आता इथं काय प्रश्न कशावर विचारलेला आहे? घनतेवर विचारलेला आहे. ओके, तर योग्य विचारलेलं आहे. याच्यात कीवर्ड बघा, योग्य पर्याय निवडा. त्याच्यामध्ये नाही वगैरे असं काही दिलेलं आहे का? नाही. तर यामध्ये बघा, अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती. आणि मुंबई उपनगर, आता हे आपल्याला माहीतच पाहिजे. दुसरं काय? अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक होता. आता ज्यांना जर माहीत नसेल ते काय करतील की नाही काय चुकीचं दिलं असेल बरं का इथं कदाचित, मग ते कुठं डाऊट घेतील ते पण सांगून देतो. कोल्हापूर चुकीचं असू शकतं, 5वा चुकीचं असू शकतं, किंवा वरच्या स्टेटमेंटमध्ये जर बघितलं तर घनता मुंबई उपनगर नसेल, दुसरं काहीतरी असू शकेल. तर असं वाटू शकतं. तर अशा वेळेस काय करायचं की बरोबर ठेवायची कृती आपल्याला ठेवावं लागणार आहे. तर ज्यांनी अभ्यास कमी केलेला आहे त्यांचा पण कदाचित फायदा झाला असेल. इथं हे दोन्ही पण स्टेटमेंट बरोबर दिलेत आणि इथं दोन्ही करेक्ट आहे. तर मी हे सांगेल की अभ्यास करा आणि हे सांगेल की ह्या 2 गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. तर इथं बघा, महाराष्ट्राचे 365 आणि इंडियाचे 382 ही घनता आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर टॉप 5 डिस्ट्रिक्ट बघूयात. मुंबई उपनगर, मुंबई शहर, नंतर ठाणे आणि पुणे, कोल्हापूर. म्हणजे असं पण मुमू ठापुको असं मी एक लक्षात ठेवलं होतं. तर मुमूमध्ये एक उपनगर एक लक्षात ठेवायचं, त्याच्या 20,000 प्लस त्याची डेन्सिटी आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघूयात लास्ट 3 कोणते? गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर. गसीचंद्र असा एक शब्द लक्षात ठेवू शकतात. आणि गडचिरोली हा एकमेव असा डिस्ट्रिक्ट आहे की त्याचं 100पेक्षा कमी डेन्सिटी आहे. ओके, त्यानंतर बघूयात इंडियाचे 382 आहे हे लक्षात ठेवणं आहे आकडा. त्यानंतर हा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. बिहार 1 नंबर, वेस्ट बेंगॉल, नंतर केरला. तर हे एक लक्षात ठेवा, केरला नंतर UP. तर UP पहिले देतील आणि केरला नंतर देतील. तर असं नाही, केरला 3 नंबरला आहे कारण की स्टेट छोटा आहे पण पॉप्युलेशन जास्त आहे, त्याच्यामुळे केरलाची घनता जास्त असेल. त्यानंतर लास्ट 3मध्ये बघूयात अरुणाचल प्रदेश, नंतर अंदमान निकोबार एक येतं बरं का. पण ते अंदमान निकोबार याचं एक युनियन टेरिटरी असल्यामुळे तर आपण इथं कन्सिडर करत नाही. इथं मी लिहून ठेवलेलं आहे. आणि दुसरं काय? मिझोराम, सिक्कीम आणि नागालँड. तर याच्यामध्ये पण एक लक्षात ठेवा की हे जे पहिले 3-4 सांगितले मी, पहिले 3 म्हणजे अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार, मिझोराम आणि सिक्कीम, हे 100च्या आत त्यांची संख्या आहे, 100च्या आत त्यांची डेन्सिटी आहे. आणि नागालँड 100च्या प्लसवाला आहे. तर असे 4 शेवटचे माहीत पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर हे जे आहे अशाच इंडियाचं आणि महाराष्ट्राचं करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघूया. ओके, आता हा प्रश्न बघा. हा प्रश्न प्रत्येकाला नवीन होता, कोणी पाठ केलेला असेल असं नाही. तर हा चुकू शकतो किंवा म्हणजे याकडे लक्ष देणं गरजेचं की हा प्रश्न नवीन आहे, पण याच्यात पण काहीतरी बरोबर आणण्याचा जर प्रयत्न केला आपण, तर हेत्वणे हा प्रमुख जलसिंचन योजना आहे. जलसिंचन योजना आहे आणि कोणत्या जिल्ह्यात असू शकते? तर जलसिंचन योजना, आता इथं ऑप्शनमध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग आणि रायगड हे 2 कुठले दिसत आहेत? कोकणचे दिसत आहेत. हा आहे पश्चिम महाराष्ट्राचा म्हणजे पुणे विभाग आणि हा आहे मराठवाडा. तर याच्यामध्ये आपल्याला आपण म्हणू शकतो की सिंधुदुर्ग, मी कशात लिहू शकतो? सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये दोघांमध्ये लिहू शकतो. तर आता तुमचा कॉल की तुम्हाला त्यावेळेस काय वाटतंय त्यावेळेस लिहा. पण ह्या प्रश्नाला पेपरमध्ये आलं त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. एखादं उत्तर इथं मार्क करायचंच, कारण की 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे इथं मार्क करूनच पुढं जायचं आहे. तर काय हरकत नाही, पण काही ना काही लॉजिक लावून तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. तर मग मी सांगेल की लॉजिक कसं लावायचं एक त्याच्यात तुम्हाला हिंट दिलेली, बाकी आपण पुढे बघू. 1/4 निगेटिव्ह मार्किंगमुळे कधी नुकसान होत नाही. मॅक्सिमम अटेम्प्ट केले तर 1 बरोबर असला तरी तुम्ही प्लस म्हणजे 1च्या पुढे बरोबर यायला चालू केलं तर तुम्ही मार्क प्लसमध्ये होत जातात, त्याच्यामुळे फायदेशीर ठरतं. ठीक आहे, चंद्रपूर जिल्ह्यात
ठीक आहे, चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? तर इन्क्लुझिव्ह अप्रोच वापरायचा आहे इथं, शेवटी रॉंग किंवा याला लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण लॉजिक वापरू. त्याच्यामध्ये ऑप्शन बघा, बांदर, घुगुस, तेलवासा आणि वणी. आता हे प्रत्येकाचं म्हणणं पडलं की आता एवढे सगळे तालुके पाठ करायचे का, एवढे प्लेस पाठ करायचे का? तर नाही, इथं ऑप्शन बघा, ऑप्शन 1 सांगतो की ABC, ऑप्शन 4 सांगतो BCD आणि ऑप्शन 2 आणि 3 सांगतो की फक्त A आणि फक्त B. तर हे इथं थोडंसं थांबून आणि विचार करणं गरजेचं आहे की एवढं रॉंग कसं काय असू शकतात. म्हणजे तुम्ही फक्त A दिलं तर BCD सगळं चुकतं ना. तर ह्या ऑप्शन नसणार. नंतर हा B दिलेला आहे म्हणजे ACD चुकीचं आहे, म्हणजे हा पण ऑप्शन नसणार. तर याच्यामध्ये उत्तर काय लिहिणार मी, 1 किंवा 4 लिहिणार. तर आता याच्या पुढचं मग लॉजिक काय लावू शकतं की हा जो वणी आहे ना, तर वणीचा एक PYQ येऊन गेलेला आहे. तर एक लक्षात ठेवायचं, वणी हा PYQमध्ये येऊन गेलेला आहे आणि तो यवतमाळचा आहे असं दिलेलं आहे PYQमध्ये. त्याच्यामुळं PYQचा आधार कसा येतो ते मी तुम्हाला सांगितलं इथं. तर D कट केला तर ऑप्शन काय राहतो, फक्त ऑप्शन 1 राहतो. आणि पहिला आन्सर की त्यांनी उत्तर 2 दिलं होतं आणि त्याचा बदल होऊन 1 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया, विच ऑफ द, हे बघा, खालीपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही? आता इथं कीवर्ड लक्ष देणं परत गरजेचं होतं. ओके, जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही. तर एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात. बरोबर आहे का? ठीक आहे, बरोबर आहे, कारण की हे संघटित झालेलेच असतात. यालाच म्हणतात ओके जलजन्य खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉक. बरं का? तर खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. आता इथं थोडंसं वाटतं की अरे कठीण कसं काय असेल ते, असं एक डाऊट येऊ शकतो. पण पुढं बघू, खडकात प्रामुख्याने जीवावशेष आढळतात. जीवावशेष आढळतात का? तर हो, आपल्याला ही बेसिक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. आणि खडक मृदू असतात. आता मी सांगायचं मुद्दा काय, इथं बघा, कठीण असतात आणि मृदू असतात, हे दोन ऑप्शन दोन कॉन्ट्राडिक्टरी वाटत नाही का रे? तर बघा, कठीण आणि मृदू, तर ह्या दोघांपैकी काहीतरी एकच असेल ना उत्तर. बरोबर आहे का? म्हणजे 3 आणि 4वर आपण काम करणं गरजेचं आहे का? नाही, 3 आणि 4वर काही बोलायचंच नाही. 3 आणि 4वर बोलायचं गरजच नाही. आपल्याला लक्ष कुठे द्यायचं आहे, 1 आणि 3 म्हणायचं आहे मला. 1 आणि 3वर विचार करायची गरज नाही, फक्त 2 आणि 4वर विचार करणं गरजेचं आहे. आता थोडक्यात काय, आपलं सेडिमेंटरी रॉक जर म्हटलं आठवला, जलजन्य आठवला, तर तो सॉफ्ट असतो एवढं तर माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे हा झाला आपला नॉलेजचा. ॲप्लिकेशन केलं आणि उत्तर काय लिहिलं आपण, 2 चुकीचं आहे आणि विचारलेलं काय त्यांनी चुकीचंच विचारलेलं आहे. तर उत्तर काय, 2. चलो पुढं. त्यानंतर बघूया, सखोल शेती उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही. अगेन काय आलं, नाही, कीवर्ड. ओके, सखोल उदरनिर्वाह शेतीचे कीवर्ड. ठीक आहे, सखोल लागवड. आता याच्यामध्ये कीवर्डकडे लक्ष देणे गरजेचं आहे. जसं की नाही, ओनली, एक्स्ट्रीमली एखादं स्टेटमेंट असेल रॉंग, त्यावेळेस लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पण बघा, आता प्रश्न नीट वाचायचा. सखोल लागवड, सखोल शेतीमध्ये सखोल लागवड शक्य का? नॉर्मल आहे, इट्स ओके, यायला पाहिजे. शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय आहे का? ठीक आहे, यायला पाहिजे. आणि शेतीचा विस्तीर्ण आकार, आता सखोल शेती करतोय म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण रिसोर्सेस वापरतोय, जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करतोय, कमी एरिया असतो त्यावेळेस. ते हे लक्षात येणं गरजेचं आहे की कमीत कमी एरियासाठी ही गोष्ट आहे. शेतीचा विस्तीर्ण आकार हे इथं येणार नाही. आणि पुढचं काय, दर हेक्टरी कमाल उत्पादन. मग बघा, सखोल शेतीचा अर्थच होतो की कमीत कमी एरियामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढणे. तर याच्यात लक्षात कसं ठेवायचं, आता हा एक प्रश्न असू शकतो. तर मी त्याच्याकडे सांगेल तुम्हाला की इंटेन्सिव्ह हा जो शब्द आहे, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह, हे इंटेन्सिव्ह फार्मिंग ॲग्रिकल्चर आणि एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर किंवा फार्मिंग. तर एक्सटेन्सिव्हचा हा एक एक्सपोर्ट असा एक शब्द लक्षात ठेवा की काय हे एक तर एक्सटेन्सिव्ह फार्मिंग हा USA, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्ये दिसतो, कारण की त्यांच्याकडे एरिया फार मोठा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते टेक्निकल हे बघत असाल की मोठ्या मोठ्या त्यांच्या यंत्रणा असतात आणि ते डायरेक्ट एकच पीक हेक्टरांमध्ये काय ते बरंच लांब लांब असतं पट्टे त्यांचे. तसं आपल्याकडे बघा छोटे छोटे शेती असतात, तर ते छोटे छोटे शेतीमध्ये अनेक पिकं घेतलेले असतात आणि त्यासोबतच आपण मग पशुपालन वगैरे पण करत असतो. तर त्याला इंटेन्सिव्ह, इंटेन्सिव्हचा I फॉर इंडिया असं लक्षात ठेवा. ओके, राहील लक्षात. तर हे 2 गोष्टी अभ्यासाचा भाग आहे, याच्यामध्ये विषयच नाही, काही यायलाच पाहिजे. हा एक लॉजिकचा क्वेश्चन होता. याच्यामध्ये काही वेगळं काही नव्हतं की जनगणना वर्ष आणि मृत्यूदर करायचे होते. इयर बघा 1981 पासून चालू होतं 2011पर्यंत आणि इकडं बघा 15, 11, 8, 7. आता ही साधी गोष्ट आहे, मृत्यूदर जसं जसं जास्त रिसोर्सेस येतील किंवा जास्त फॅसिलिटीज येतील, हेल्थ फॅसिलिटी येतील, तर त्यानुसार काय मृत्यूदर कमी होणार आहे ना.
आपण HDI इंडेक्स किंवा हे इंडेक्स बघतो तर त्यामध्ये आपल्याला दिसलेलं असतं की मृत्यूदर हा कमी होतोय. तर हे साधा लॉजिकचा भाग होता आणि हा प्रश्न बरोबरच यायला पाहिजे होता, याच्यात चुकण्यासारखं काहीच नाही. ऑप्शन 1चं उत्तर आहे. नेक्स्ट बघू. ठीक आहे, नंतर येतो उत्तर. नंतर बघूया खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही. तर याच्यामध्ये बघा नागरी वस्तीचा हा शब्द महत्त्वाचा आहे. नागरी वस्तीचा आणि नाही. ओके हां, तर अर्बन सेटलमेंट आणि नॉट पॅटर्न. ओके, तर याच्यामध्ये काय लक्ष द्यायचं की ग्रामीण वस्तीचा कोणता भाग आहे किंवा कोणता पॅटर्न आहे हे तर आपल्याला माहीत असतंय ना. तर आपण ते बघा अभ्यासामध्ये आपण हे बघत असतो की रुरल वसाहतीचे प्रकार डिस्पर्स, नंतर डिस्पर्सलाच विखुरलेले म्हणतात, नंतर केंद्रित कॉन्सन्ट्रेटेड, नंतर संमिश्र म्हणजे कंपोजिट आणि विखंडित म्हणजे अपखंडित. तर हे असे 4 प्रकार सौदीच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, सौदी सरांच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. तर त्या हे 4 प्रकार माहिती असणं आपलं गरजेचं आहे. तर डिस्पर्स म्हणजे विखुरलेला, कॉन्सन्ट्रेटेड माहिती, संमिश्र म्हणजे कंपोजिट असतात, आणि विखंडित आणि अपखंडित ह्या शब्दाला काही जणांनी कन्फ्युजन केलं. मागच्या वर्षाच्या कोणता तर PYQ होता, त्या PYQमध्ये अपखंडित दिलं होतं आणि विखुरलेलं पण दिलं होतं. तर ते विखुरलेलं आणि अपखंडित याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर विखंडित किंवा अपखंडित म्हणजे काय की एकाच वसाहतीमध्ये दिलेलं अनियमित वसलेले असेल ना गाव, एकाच वसाहतीमध्ये, हा शब्द महत्त्वाचा आहे. तर त्यावेळेस त्याला म्हणायचं विखंडित किंवा अपखंडित. आणि डिस्पर्समध्ये येतात विखुरलेले, म्हणजे एक कुटुंब असेच लांब लांब एक वसाहत म्हणजे ती वसाहतच होत नाही किंवा लांब लांब राहतात ते डिस्पर्स असतात, विखुरलेले असतात. तर अशा वेळेस आता बघा इथं चेकरबोर्ड पॅटर्न आहे, सर्क्युलर आहे, लिनियर आहे. अर्बन सेटलमध्ये चेकरबोर्ड पॅटर्न असू शकतो का? ठीक आहे, असू शकतो ना. हे कुठं दिसतात, काय म्हणतात, राजस्थानमध्ये हे चेकरबोर्ड पॅटर्न आपल्याला दिसतात समजा. मग ते अर्बन सेटलमेंट तिकडं पण आहे. नंतर सर्क्युलर पॅटर्न आहे, ऑब्वियस आहे. सर्क्युलर पॅटर्न आपल्या CBS सारख्या ज्या गोष्टी असतात त्या सेंटर जी बॉडी आहे त्याच्या आजूबाजूला गर्दी वाढलेली दिसते, सर्क्युलर पॅटर्न असतात. नंतर लिनियर पॅटर्न असतीलच, रेल्वेच्या कडेला जे डायरेक्ट शहरं बसलेले असतात ते असतात. आणि हा डिस्पर्स सेटलमेंट, हा डिस्पर्स शब्द अर्बन रुरलसाठी लागू होतो, अर्बनमध्ये लागू नसणारच. तर उत्तर काय 3. चलो नंतर बघूयात प्रश्न 28वा. खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहे? तर लोकसंख्येत महाराष्ट्रात देशाचा दुसरा क्रमांक आहे. लोकसंख्येत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक. तर 1 नंबर कोण आहे आपल्याला माहिती आहे, UP आहे. त्यानंतर कोणता आहे ते माहीत पाहिजे. घनता बघा 365 आहे. आता घनतेचा प्रश्न आपण मागं बघितला होता, त्याच्यामध्ये दिलं होतं घनतेचं कसं आहे त्या. तर महाराष्ट्र आपल्याला माहीत पाहिजे आकडा. आता सगळ्याच पाठ करतो असं काही नाही, पहिले 5 आणि शेवटचे पाठ फक्त लक्षात ठेवा. त्यामध्ये पण बघा घनता महाराष्ट्राचं माहीत पाहिजे. नंतर साक्षरता माहिती आहे 82.91 होता, हे फिक्स माहीत पाहिजे. आणि याच्यासोबत अजून एक गोष्ट माहीत पाहिजे जी म्हणजे पुरुषांचं किती स्त्रियांचं किती ते बघून घ्या. आणि आता बघा यामध्ये लिंग गुणोत्तर 925. आता ज्यांचा अभ्यास आहे त्यांना लगेच क्लिक झालं की अरे एवढा परफेक्ट आकडा तर नाही, एवढं तर माहीत होतं. मग त्यांनी काय केलं 929 का 27 असं काहीतरी आहे, पण ते उत्तर काय 929 आहे, म्हणून हा ऑप्शन D कट करायला पाहिजे. म्हणजे तर त्याच्यात उत्तर कोणते, ऑप्शन 3 जातो, 4 जातो आणि 2 पण जातो, मग लगेच उत्तर येऊन जातं 1. ठीक आहे, आपण थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. बघा इकडं आहे हां, इथं एक लॉजिक आहे फक्त की सगळ्या स्टेटमेंटमध्ये काही ना काही आकडेवारी दिलेली आहे. तर एक तरी काहीतरी चुकीचं असू शकतं, हे एक लॉजिक असतं बरं का. पण सगळ्याच्या स्टेटमेंटमध्ये आकडेवारी दिलेली असेल त्यावेळेसचा हा लॉजिक आहे. पण त्यावेळेस पण प्रश्न चेक करा, PYQ असं डायरेक्ट चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघूया सेक्स रेशो महाराष्ट्राचा बघितला 929 आहे. त्याच्यानंतर सिक्वेन्स माहीत पाहिजे, रत्नागिरी 1 नंबर, सिंधुदुर्ग 2 नंबर, त्यानंतर गोंदिया, त्यानंतर सातारा आणि भंडारा. तर रसी गो सांबा असं एक सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी मी सांगितलं. बघा नंतर लास्ट 3 बघा, मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे. तर ममुठा पूल परत आलं ते, पण मग ममुठा एवढं लक्षात ठेवा. आणि पुढे जाऊयात. हे झालं सेक्स रेशो, लिंग गुणोत्तर. ओके, त्यानंतर बघूयात मुंबई लिटरसी बाबतीत. लिटरसीच्या बाबतीत महाराष्ट्राचं आहे 82.91. इथं जे दिलेलं आहे ते 82.91. तर ते बघा मुंबई उपनगर 1 नंबर आहे, नंतर शहर आहे, नंतर नागपूर, अकोला, अमरावती. आता हे याच्यावर पण एक प्रश्न होऊन गेलेला आहे की नागपूर, अकोला, अमरावती हे तिन्ही स्टेट कुठले, विदर्भाचे तिन्ही डिस्ट्रिक्ट विदर्भाचे. तर हे याच्यावर एक प्रश्न होता, ते पण बघून घ्या. त्यानंतर आहे लास्ट कोणते, नंदुरबार, नंतर जालना, नंतर धुळे, परभणी आणि गडचिरोली. तर हा सिक्वेन्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. नंदुरबार, जालना, धुळे, परभणी आणि गडचिरोली. तर हे 5 लक्षातच ठेवायचे. आणि याच्या पलीकडे आला तर तो सगळ्यांचा चुकणार आहे, पण हे याच्यात जर आला प्रश्न तो आपल्या टप्प्यातला आहे, तो बरोबरच यायला हवा. चलो त्यानंतर बघा सिंधू नदीची उपनदीने, आता हा सिक्वेन्स आहे डायरेक्ट नाही का. तर हा सिक्वेन्स माहीतच पाहिजे.
एक नंबर असते सिंधू नदी, त्यानंतर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. तर हे सिक्वेन्स आपल्याला माहीत पाहिजे. आणि आता हा जरा बर्निंग इश्यू आहे सध्या. तर इंडस्ट्रीटीमुळं 1960च्या इंडस्ट्रीटीमुळं हा परत परत येऊ शकतो. तर लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला की हा सिक्वेन्स येईल. आणि परत याच्यामध्ये पण बघा एक दोआब रिजन असतो, बियास आणि सतलजमध्ये बिस्त दोआब असतो, रावी बियासमधले काय नाव आहे, चिनाब आणि रावीमध्ये काय नाव आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हा सिक्वेन्स कोणत्या कोणत्या आहे, हे ज्या वरच्या जे 3 नद्या आहेत सिंधू आणि झेलम आणि चिनाब, याच्यामधून किती % 20% आपण वापरू शकतो पाणी, बाकीचं त्यांना वापरता येतं. नंतर रावी बियास आणि सतलजमध्ये आपण म्हणतो, आपल्याला माहिती आहे की आपला जास्त अधिकार आहे त्या नद्यांवर, जास्त म्हणजे संपूर्ण अधिकार आपला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू प्रश्न 30 क्रमांकाचा, त्यामध्ये दिलेला आहे बघा. आता बघा राष्ट्रीय उद्यानावर क्वेश्चन आहे हा. तर राष्ट्रीय उद्यानाचा क्वेश्चन हा आपल्याला मॅपिंग करणं गरजेचं आहे. मॅपिंगच्या अभ्यासामध्ये महाराष्ट्राचं मॅपिंग, भारताचं मॅपिंग आणि वर्ल्डचं मॅपिंगचे बुक जे आहेत त्याच्यातले पहिले 2-3 पेजेस तर व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. त्याच्यावर पण मागच्या 2023च्या याच्यामध्ये PYQ त्याच्यातूनच उचलला होता. कोणता कलर असतो पठाराचा, तर येलो असतो का ब्राऊन असतो, याच्यामध्ये कन्फ्युजन झालं होतं. तर ते आपण जे मॅपिंग करतो त्याच्यातले 2-3 प्रश्न त्यांनी पेजेस उघडले आणि त्याच्यातूनच प्रश्न विचारला होता. तर ते पेजेस पण करणं गरजेचं आहे. हां, परत एक तो गिबेस मूनचा पण एक क्वेश्चन होता. तर तो गिबेस मूनचा प्रश्न पण आपल्याला म्हणजे जो 1/4 कधी होतो आणि 3/4 कधी होतो, तर याचं पण उत्तर आपल्याला ते मॅपिंगच्याच बुकमध्ये पहिल्या 2-3 पेजेसमध्ये मिळून जातं. तर ते पहिले 2-3 पेजेस पण महत्त्वाचे आणि मॅपिंगमध्ये पण महत्त्वाचे उद्याने, रिव्हर्स, परत माउंट रेंजेस हे करणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. तर इथं बघूयात प्रश्न काय सांगतोय, विचारतो काय की राष्ट्रीय उद्याने देश विचारतोय. आपल्याला माहीत असलं जिम कॉर्बेट आहे महाराष्ट्रातील, भारतातील. तर हे आपलं माहीत असलेलं येतं. आता पहिले जे क्लिक करून घ्यायचं म्हणजे 1 आणि 3. ओके. तर 1 आणि 3 आहे. तर ऑप्शन कोणते गेले, 2 आणि 4 तर पहिलेच कटले. नंतर काय येतं, ऑस्ट्रेलियाचं ग्रेट बॅरियर रीफ, हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहीत असणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे तो पण ऑप्शन इथं समजा 1 आणि 3 मध्येच येतोय. चला पुढं बघू, इक्वेडॉर आणि USA. तर ग्रँड कॅनियन, तर ग्रँड कॅनियन आहे ना, हे कोलोरॅडो रिव्हरवरचं आहे. ज्यांचा अभ्यास असेल किंवा ज्यांची मॅपिंग व्यवस्थित केलेलं आहे त्यांना माहीत असेल, तेव्हा हे माहीत असणं गरजेचं की ग्रेट कॅनियन कुठं आहे. PYQ पण बघा तिथं पण कुठं उल्लेख दिसेलच. तर यामध्ये बघा USA ग्रेट कॅनियन आहे आणि इक्वेडॉरचं आहे गालापागोस. तर गालापागोस हे एक पॅसिफिक ओशनमधलं जे आर्किपेलॉगस आहे, तर त्या आर्किपेलॉगस इक्वेडॉरच्या जवळ आहे. तर ते अभ्यासाचा भाग असायला हवा. पण ठीक आहे, पण याच्यावरून आपलं ग्रँड कॅनियनवरून आपलं उत्तर येते. तर उत्तर काय येतं, USAचं 2, Cचं 2 कुठं आहे, ऑप्शन नंबर 3. म्हणजे आपलं कन्फ्युजन कुठं व्हायला पाहिजे होतं, 1 किंवा 3मध्ये कन्फ्युजन व्हायला पाहिजे होतं आणि उत्तर काय 3 आहे. इथं पण काही लॉजिक लावायचं असेल तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघूया 31 नंबरचा क्वेश्चन आहे. कल्पनेला हवामान बदल ही नैसर्गिक व सतत प्रक्रिया आहे. म्हणजेच काय की क्लायमेट चेंज ही इज अ नॅचरल अँड कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो. तर यावेळेस ना काही याच्यावर खूप ओव्हर थिंकिंग केली की भूवैज्ञानिक विचारलेलं आहे ना, तर भूशी रिलेटेड म्हणजे भूगोलिक किंवा जिओलॉजिकल काहीतरी एव्हिडन्स पाहिजे त्यांना. तर त्यावेळेस त्यांनी काय केलं की हिमनदीच्या तलावामध्ये गाळ जो आहे तो जिओलॉजिकल असेल आणि बाकीचे जे झाडामध्ये वलय आहे किंवा हिमनदीचे प्रगती किंवा माघार जे आहे, हिमनदीचे माघार किंवा जे पुढं किंवा मागं होणं जे आहे ॲडव्हान्सेस आणि रिट्रेट्स, तर ते जे आहे त्याच्यामध्ये भूवैज्ञानिक नसेल असं काहीतरी जास्त विचार करून काहींनी फक्त 3 लिहिलं होतं, जे की चुकीचं आहे. आणि झाडांचे वलय जे म्हणतायत ना ते त्याच्यामध्ये बायोलॉजिकल नसून ते जे झाडांचे जे उरलेले भाग असतात त्याच्यावर काहीतरी तो जो दगड तयार होतो ॲक्च्युली, तर त्याच्यामधलं जे वलय आहे ना ते बघायचे असतात. तर यावेळेस पण चला अभ्यास आपला एवढा नाही, ग्रॅज्युएट लेवलचा विचार करा. ग्रॅज्युएट लेवलला विद्यार्थी तो काय विचार करेल की कमीत कमी रॉंग करायचे, साधं लॉजिक आहे, कमीत कमी रॉंग जास्तीत जास्त बरोबर ठेवायचे आणि तिन्हीच्या तिन्ही करेक्ट आहे आणि वरील सर्व लिहायची, तर हिंमत ठेवायची. आणि कुठं रॉंग करायचं आणि कुठं नाही हे पण लक्षात घ्या की जिथं एक्स्ट्रीम शब्द आहे, जिथं चुकीचंच आहे तिथं रॉंग करायची हिंमत ठेवायची. हे प्रश्न बरोबर ठेवण्याच्यासाठीच असतात, ते बरोबरच ठेवायचे. याच्यानेच आपल्या 1-2 प्रश्नांनी जे मेरिट हुकतं ते हे असे प्रश्न असतात की जे आपण अतिविचारांमुळे घालून देतो आणि विचार कुठं करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे, ते आपण बघतोय. ठीक आहे. त्यानंतर हे एन्व्हायरमेंटचा पहिला क्वेश्चन झाला. एन्व्हायरमेंटचा दुसरा क्वेश्चन बघा, जागतिक तापमान वाढच्या संदर्भात विधानांचा विचार करा. तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी
ॲरोबिक मिथेनचे उत्सर्जन होते. जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो त्यावेळेस नायट्रस ऑक्साईडचं उत्सर्जन होतं. नायट्रस ऑक्साईड का ट्रायऑक्साईड का डायऑक्साईड आपल्याला माहिती का? त्यावेळेस पेपरमध्ये आठवलं नाही तर त्याला बरोबर करायचं नाही, हे बरोबर ठेवायचं समजा. आणि हे तांदळाच्यासाठी ॲनारोबिक असतं का? तर हे मिथेन असतं, आपल्याला 100% माहिती आहे. ॲरोबिक असतं तर आपण साधी गोष्ट लक्षात ठेवायची की तांदळाचं जे पीक असतं त्याच्यामध्ये पाणी अशा पाण्याच्या मध्येच असतं पूर्ण झाकलेलं, त्याच्यामुळे तो मिथेन इथं तयार होतो. ॲनारोबिक कंडिशनमुळे होतं, हवेचं कनेक्शन नसतं त्याला, त्याच्यामुळे तो मिथेन बाहेर पडतो आणि तो उत्सर्जन होतं. तर ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. तर पहिलं बरोबर आहे, दुसरं पण बरोबरच ठेवायचं आपल्याला. उत्तर लिहायचं आपल्याला, बरोबर विचारलेलं आहे तर दोन्ही बरोबर 3 लिहायचं आणि हे चुकलेलं आहे. उत्तर त्यांनी सेकंड आन्सर केने बदलून उत्तर 1 दिलं होतं आणि दुसरं चुकीचं केलं होतं. तर तरी ठीक आहे, हा प्रश्न चुकू शकतो आणि चुकू द्यावा, पण दोन्ही बरोबर लिहिणं गरजेचं आहे. इथं चुकला तरी हरकत नाही, पण पहिल्या आन्सर केने उत्तर त्यांनी 3च दिलं होतं, त्याच्यामुळे चुकलं तरी हरकत नाही, पण तुम्ही उत्तर 3च लिहायचं आहे, 1 लिहायचं नाही. चला पुढचा क्वेश्चन, हा पण एक चुकण्यासारखा. आता एन्व्हायरमेंटच्या चुकण्यासारखे आपण दुसरा क्वेश्चन पाहतोय. खरं असं होत नाही, पण मग हा चुकण्यासारखा आहे असं मी म्हणेल, कारण की इथं बघा एकदम जवळजवळचे ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. याच्यामध्ये असं वेगळाच काही लॉजिक लागत नाही, पण मग तरी तुमचा अभ्यासात असेल सिस्टीम फॉर ऑफ एअर क्वालिटी वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च सफरच्या स्थापनाखाली कोणत्या 4 शहरांमध्ये केलेली आहे. तर असा जर प्रश्न आला की खूपच रँडम क्वेश्चन आहे किंवा तर त्यावेळेस तुम्ही कॉल घ्यायचा, महत्त्वाचे सर करायचे. तर ऑलमोस्ट सगळ्यांनी असे 4 महत्त्वाचे शहर बघितले. इंडियामधले 4 महत्त्वाचे शहर घेतले आणि त्याच्यामध्ये ऑप्शन 2 लिहिलं होतं, पण उत्तर त्याचं 1 आहे. ठीक आहे, पुढं बघूया. एन्व्हायरमेंटचा 4था क्वेश्चन, निम्न अक्षरवृत्ताच्या मानाने उच्च अक्षरवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. आता हा अभ्यासाचा भाग असायला हवा की नाही, आपला नॉलेजचं ॲप्लिकेशन आहे सरळ. त्याच्यामध्ये बघा उच्च, इंग्लिशमध्ये बघू हाय अल्टिट्यूड आणि हाय लॅटिट्यूड आणि लो लॅटिट्यूड. आता लॅटिट्यूड म्हणजे काय? अक्षरवृत्त. हाय लॅटिट्यूडला कोणते? हाय लॅटिट्यूड म्हणजे कोणते रे? आता समजा अशी जर पृथ्वी धरली, ओके, तर याच्यामध्ये बघा ही इक्वेटर आहे. इक्वेटर कुठं असतो? 0 डिग्री, ओके, लॅटिट्यूडवर 0 डिग्री लॅटिट्यूडवर इक्वेटर आहे. याच्यानंतर हे आपण कर्कवृत्त, हे मकरवृत्त, त्याच्यानंतर हे 1 आणि हे 6.5 आणि 66.5 आणि 66.5 हे नॉर्थ आणि हे साऊथ आहे. ओके, तर हे जे आहे ना, हे वरचे हाय लॅटिट्यूड झाले, हे काय झाले? लो लॅटिट्यूड झाले. हा भाग लो लॅटिट्यूडचा. आपल्याला माहिती आहे इक्वेटर रिजनमध्ये जास्तीत जास्त डायव्हर्सिटी असते, कितीतरी हे असतात. तर याचा अर्थ काय लक्षात ठेवायचा की लो लॅटिट्यूडमध्ये जैवविविधता जास्त असते आणि हाय लॅटिट्यूडमध्ये कमी असते. तर कन्फ्युजन व्हायचं कारण नाही, अभ्यासाचा भाग होता आणि त्याच्यामुळे उत्तर काय यायचं? पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढचं स्टेटमेंट बघूया. पर्वतीय उतारावर उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणमध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. आता हा पण एक एन्व्हायरमेंटचं, आपण एन्व्हायरमेंटचं जे बेसिक बुक वापरतो कोणतं पण, तर त्या बेसिक बुकमध्ये हे दिलेलंच असतं. पर्वतीय उतारावर उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे असते. तर मग इथं जास्त जैवविविधता दिसेल का? बॉटमला दिसेल रे. कधी पण उंचावर गेलो का खाली आपल्याला मोठे जंगलं दिसतात बघा, तर ते जैवविविधता खाली असेल ना, तर दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे आणि पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. तर उत्तर काय यायचं? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चलो. आणि शेवटचा प्रश्न बघूयात आता एन्व्हायरमेंटचा. पेरॉक्झिल ॲसिटिल नायट्रेट खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो. हा नवीन प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, पण आता हा बरोबर आणायचा आपल्याला. अभ्यास होणार आहे का एवढा? तर नाही होणार. एवढं सगळं अभ्यास करायचा, पॅन लक्षात ठेवायचा, पेपरमध्ये असं वेगळंच काहीतरी यायचा. तर त्याच्या वेळेस काय करायचं, त्यांनी बघा तुम्हाला डिटेल दिलेलं आहे थोडंफार. पेरिऑक्झिल नायट्रेट त्यांनी फक्त पॅन दिलं असतं तर काही लक्षात आलं असतं का आपल्याला? काहीच नाही. पण पेरिऑक्झिल नायट्रेट त्यांनी शब्द दिलेला आहे. तर इथं नायट्रोजन कुठं असायला हवा, ही साधी गोष्ट आहे आपल्या डोक्यात. तर नायट्रोजन इथं आहे आणि नायट्रोजन इथं आहे. तर ह्या 2पैकी मी 1 लिहिणार. आता काय कन्फ्युजन झालं होतं काहींचं की 4 ऑप्शन जे इंग्लिशमध्ये होते त्याच्यामधले हा ऑप्शन आहे ना, कार्बन मोनॉक्साईड आणि व्होलाटाईल कार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंड, हे खूप मोठं ऑप्शन आहे. तर कधी हे पण एक लॉजिक असतं की उत्तर 2 लिहू की 3 लिहू, असं एक कन्फ्युजन होऊ शकतं. पण मी सांगेल की इथं आपलं पहिला कॉल काय पाहिजे की नायट्रोजन रिलेटेडच क्रियेमध्ये नायट्रोजनचं म्हणजे त्या केमिकल रिॲक्शनमध्ये नायट्रोजनचा उल्लेख असायलाच हवा. तर हे नायट्रोजन 1 आणि 3 मध्येच मी लिहिल आणि कोणता लिहायचं आता ते बघायचं परत. आता त्याच्यामध्ये बघा हायड्रोकार्बन आणि सल्फर ट्रायऑक्साईड.
आता हे हायड्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड जे आहे ना ते ॲसिड रेनच्या रिलेटेड आहे. ज्यांनी एन्व्हायरमेंटचं एक बेसिक बुक वाचलं असेल त्याच्यामध्ये दिलेलं की ॲसिड रेनसाठी या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जे रेनमध्ये जर हे 2 कंटेंट दिसले तर त्याला म्हणतात ॲसिड रेन. पण ठीक आहे. आणि दुसरं एक आहे नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन. तर ॲसिटिल, आता ॲसिटिल ग्रुपमध्ये पण आपण बघा तर ॲसिटोन वगैरे जे आपण बघत असतो त्याच्यामध्ये CH कंपाऊंड असतात, कार्बन आणि हायड्रोजन. ते कार्बन हायड्रोजनलाच काय म्हणतात, हायड्रोकार्बन म्हणतात. मग हे 2 कंटेंट असणं गरजेचं आहे, नायट्रोजन आणि कार्बन आणि हायड्रोजन म्हणजे हायड्रोकार्बन. तर ऑप्शन उत्तर काय पाहिजे, तर 3 पाहिजे आणि हे चुकायलाच नाही पाहिजे. तर हा पहिला ऑप्शन कट होतो, उत्तर येतं 3. मग आपण लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, चलो. तर अशा प्रकारे आपण एन्व्हायरमेंट आणि जॉग्रफी केलेला आहे. तर सगळ्यांनी या लॉजिकचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि येणाऱ्या पुढच्या महिन्यात जी येते एक्झाम राज्यसेवा प्रिलिम, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा सब्जेक्ट घेऊन त्याचे ॲनालिसिस आपण तुमच्यासमोर सादर करणार आहोत. अगदी मोफत आहे, चांगलं कंटेंट तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर याला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आणि शेअर करा. धन्यवाद.